आयुष्य घडवले खेळता खेळता श्री बलदेव सिंग, पद्मश्री 2026। 15 नोव्हेंबर 1950 रोजी लुधियानातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बलदेव सिंग यांचे बालपण आर्थिक अडचणीत गेले। मी त्यावेळी खूप लहान होतो जेव्हा मी पहिल्यांदा मैदानावर राष्ट्रीय स्तराचा असा सामना पाहिला जिथे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळत होते। त्यांच्या उपस्थितीने मी खूप प्रभावित झालो आणि माझ्या मनात हा विचार आला की मी सुद्धा एक दिवस असा खेळाडू होईल। बलदेव सिंग यांनी राष्ट्रीय क्रीडा संस्था बेंगलुरू येथून हॉकी कोचिंग मध्ये डिप्लोमा प्राप्त केला आणि 1981 मध्ये ते हरियाणा क्रीडा विभाग जॉईन करून हरियाणातील शहाबाद मार्कंडा येथे कोच म्हणून रुजू झाले। शहाबाद त्यांची कर्मभूमी बनली आणि त्यांनी सर्वात आधी हॉकीची मैदाने तयार केली। बलदेव सिंग यांच्या कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाने त्यांचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने आपली ओळख निर्माण करू लागले। लवकरच त्यांची भारतीय पुरुष हॉकी संघाचे कोच म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी संघाला मोठे यश मिळवून दिले। मी पाहिलं की मुलींनाही खेळायचं होतं पण त्यांच्या पुढे अनेक अडचणी होत्या। आम्ही त्यांच्या कुटुंबियांना समजावलं। त्यांनी एक मोठी गाडी विकत घेतली मुलांना मदत करण्यासाठी। जेव्हा दिल्लीत किंवा दूरच्या ठिकाणी स्पर्धा व्हायच्या तेव्हा ते मुलींना घरी आणायला आणि सोडायलाही जायचे आणि गरज पडल्यास ते आर्थिक मदतही करायचे। हॉकी खेळल्यामुळे इथल्या मुलांना मानसन्मान आणि नोकऱ्या देखील मिळाल्या। जर मुली पुढे आल्या तर भारतही पुढे जाईल। बलदेव सिंगजींच्या प्रशिक्षणाखाली मुलींच्या शालेय संघाने देखील अनेक टुर्नामेंट जिंकल्या आणि पुढे त्या देशाचा अभिमान बनल्या। माझ्यासाठी ते फक्त एक कोच नव्हते, माझ्यासाठी ते गाईड, मेंटॉर, फादर फिगर होते ज्यांना आमचं आयुष्य कसं असावं याची काळजी होती। त्यावेळी शहाबाद मध्ये एक म्हण होती, एखाद्याच्या घरी जर मुलगी जन्माला आली तर तिला बलदेवजींच्या मैदानात सोडा म्हणजे तिचं आपोआप आयुष्य घडेल। शहाबादने इतके खेळाडू घडवले की ते हॉकीची नर्सरी म्हणून ओळखले जाऊ लागले। 2017 मध्ये बलदेव सिंग भारताच्या ऑलिम्पिक टास्क फोर्स मध्येही सामील झाले आणि त्यांनी भारताच्या क्रीडा संघ धोरणात योगदान दिले। माझं संपूर्ण आयुष्य हॉकी आणि खेळाडूंसाठी आहे। खरोखरच बलदेव सिंग हे गुरु नाहीत तर ते स्वतः गुरुकुलच आहेत। श्री बलदेव सिंग, पद्मश्री 2026। कोटी कोटी नमस्कार।